तर बेलवाडी टीमला मात्र 2 धावेने पॅनलाइज केले गेले। त्यांचा 12वा प्रतिनिधी मात्र स्फोट शूज मध्ये नाहीये, त्याच कारणास्तव मात्र आपण पाहतोय 2 धावेने पॅनलाइज केले जाते। आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। आपण पाहतोय मैदानामध्ये अप्रतिम सामना रंगला जाईल। बेलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय हनुमान शिववंश या दोन संघादरम्यान। सलामी जोडी अलंकार आणि करण ही सलामी जोडी आपण पाहतोय। समोर डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज अलंकार ऑन स्ट्राइक वरती पहिल्या चेंडूत सामना करेल। आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानामध्ये रंगला जातोय आणि पहिला चेंडू फेकला जाईल अलंकार साठी। आपण पाहू शकाल अतिशय वेगवान चेंडू हलकेशा हाताने मात्र सन्मान दिला गेला। पॉवर सर्कलचा रिंगण तोडण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, तोपर्यंत मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावीने मात्र संघाचा अकाउंट ओपन झाले। श्री गणेश झाला। आपण पाहतोय बॅटिंग करत असताना ओम साई बेलवाडी टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली। अद्यापपर्यंत या 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल। ज्या प्रकारे शिववंशी संघाने पहिल्या सत्रामध्ये 42 धावा मात्र बनवल्या गेल्या, त्यानंतर मोदर संघाने 57 धावा चेस केल्या। आपण पाहतोय कमालीचा फटका आपण पाहू शकाल, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षण पाहावं लागेल, मात्र चेंडू मात्र थांबू शकत नाहीये। चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा आलेला दमदार चौकार। या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले। क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर चांगले केले गेले, मात्र विरुद्ध दिशेने धाव घेत असताना मात्र चेंडू पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवू शकला नाहीये आणि चेंडू सीमा पार झाला गेला 4 धावांसाठी। आणि आलेला हा दमदार पहिला चौकार बॅटिंग करत असताना ओम साई बेलवाडी टीम साठी मिळतील या 4 धावा। तर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू अनिवार्य राहतील। आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल। अगोदरच 2 धावाने पॅनलाइज केले जाईल। आपण पाहतोय ओम साई बेलवाडी टीमला आपण पाहतोय पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू फेकला होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकी केला होता यॉर्कर चेंडू आणि सन्मान देण्यास भाग पाडला गेला। चौकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानामध्ये गोलंदाज कैलासला आपण पाहतोय अप्रतिम वापसी करून देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि 6 धावा धावपुस्तकावरती स्थिर आपण पाहू शकाल। अद्यापर्यंत 3 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय पहिल्या पॉवर सर्कलच्या षटकातील। या 3 चेंडूमध्ये जर का चांगली गोलंदाजी दाखवली तर नक्कीच चांगली वापसी मानावी लागेल। लोवर फुलटॉस जरूर होता, मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये, कारण चेंडू मध्ये प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये आपण पाहतोय कमालीचा यष्टीरक्षक आपण पाहू शकाल। तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहू शकाल। चौकार आल्यानंतर सलग 2 चेंडू डॉट फेकण्यात यश आले। गोलंदाज कैलासचं कौतुक करून अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सादर करत असताना अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल। लॉंग ऑन मिड विकेटला मात्र क्लिअर करत हा येतोय पहिला उत्तुंग 6 धावेसाठी बिग हिट षटकार। या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल दुहेरी अंकामध्ये बॅटिंग करत असताना अवघ्या 12 धावा। अद्यापर्यंत विचार केला गेला 2 चेंडू मात्र डॉट खेळल्यानंतर 5व्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय, मात्र पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटिंग करत असताना ओम साई बेलवाडी टीमला आपण पाहू शकाल। अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल। या अंतिम चेंडूवरती मात्र कमबॅक करून देईल का पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम प्रस्थापित करेल मैदानामध्ये अलंकार हा फलंदाज। शॉर्ट ऑफ लेन जरूर होता, मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये। पहिलं षटक समाप्त होईल 6 चेंडूच्या अखेरीस। संघाची टोटल धावसंख्या 12 धावा धावपुस्तकावरती लागले गेल्यात। अप्रतिम बॅटिंग मानावी लागेल, मात्र कौतुक करेन गोलंदाजाचा, त्यामध्ये एक चौकार षटकार आल्यानंतर सुद्धा 3 चेंडू त्याने डॉट फेकले गेले, मात्र 3 चेंडूवरती अवघ्या 12 धावा खर्च केल्या। चला जय हनुमान शिववंशी संघ जास्त टीम मीटिंग घेऊ देऊ नका, कारण अद्यापही खूप सामने बॅलन्स असतील आपण मैदानामध्ये पाहू शकाल। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना रंगला जातोय जय हनुमान शिववंशी आणि ओम साई बेलवाडी या दोन संघादरम्यान। प्रथम नाणेफेकी जिंकली गेली शिववंशी संघानं आणि क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलं। पहिल्या षटकामध्ये पॉवर सर्कलचं षटक असताना चांगली गोलंदाजी जरूर मानावी लागेल, कारण चौकार षटकार आल्यानंतर सुद्धा चांगली वापसी करून दिली गोलंदाज कैलासच्या माध्यमातून अवघ्या 12 धावा। दुसरं षटक धनाजी या गोलंदाजाचा वापर केला जातो आपण पाहतोय। इथून या 18 चेंडू मागे चांगली धावसंख्या मैदानामध्ये बनवावी लागेल, कारण 2 धावेने मात्र पॅनलाइज केले गेले आपण पाहतोय ओम साई बेलवाडी टीमला आपण पाहू शकाल। या 2 धावा अंतिम क्षणामध्ये फार महागात पडतील आपण पाहू शकाल, कारण सातत्यानं क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्वाची किंमत दिली जाते। एक चूक आपल्याला स्पर्धेतून मात्र बाहेर काढत असते, मात्र त्या चुका टाळाव्या लागतील मैदानामध्ये। पहिला चेंडू फेकला जाईल दुसऱ्या षटकातील समोर फलंदाज करण
पहिल्या चेंडू सामना करत असताना मात्र अतिशय वेगवान तेज तरार चेंडू फेकला होता वाईट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेस होत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल पहिला चेंडू डॉट फेकणे देशाला गोलंदाज धनाजीला आपण पाहतोय पुढचा चेंडू फेकला जाईल करंजसाठी चांगली बॅटिंग करायला लागली मैदानामध्ये आता मात्र चांगला प्रॉपर टायमिंग करता आलं होतं मात्र तेवढंच ताकदीचा फटका खेळता आला नाहीये तोपर्यंत एक सिंगल धाव आणि थोडीशी खराब फेकी आणि बॅकअप सुंदर राहिले गेले आणि एक सिंगलच्या सहाय्यानं स्ट्राईक रोटेट होईल स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गेलंय अलंकार या फलंदाजाला आपण पाहू शकाल ज्या अलंकारनं पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार दाखवला होता तब्बल 12 धावा धावपुस्तकावरती लागल्या होत्या अद्यापर्यंत आपण पाहू शकाल संघाची टोटल धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले कारण 2 चेंडू मागे अवघी 1 धाव खर्च केले गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पेश करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल कारण पॉवर सर्कलच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवली त्या कैलास या गोलंदाजांना अवघ्या 12 धावा देत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती मात्र तिथून त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना धनाजीला आपण पाहतोय अद्यापर्यंत अप्रतिम गोलंदाजी दाखवले कारण 2 चेंडू फेकी केलेत आणि अवघी 1 सिंगल धाव खर्च केली गेली मात्र तिसरा चेंडू फेकला जाईल समोर फलंदाज अलंकार अतिशय वेगवान चेंडू मात्र लाईन खराब आपण पाहतोय आणि अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा 1 सिंगल धाव अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये साकारावी लागेल कारण चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण 10 संघ असल्या कारणास्तव आयोजकांनी एक चांगला नियम लागवला गेलाय ज्या संघाचा हायस्ट स्कोर राहील त्या संघाला मात्र पुढे वाटचाल दिली जाईल मात्र अद्यापर्यंत आपण पाहतोय मोदर संघाचा हायस्ट स्कोर राहिला गेला 57 धावा मात्र या 57 पेक्षा जास्त धावा बनवल्या जातील का मैदानामध्ये हे पाहावं लागेल लोवर पुलटा जरूर खेळ काढला होता मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहू शकाल अप्रतिम वापसी करून देण्याचा प्रयत्न केला जातोय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय धनाजीच्या माध्यमातून अद्यापर्यंत मैदानामध्ये साकारली जाते 14 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात 3 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय धावपल करते आपण पाहतोय 14 धावा पुढचा चेंडू लोवर फुल टॉस ताकदीचा प्रचंड वापर सरळ फेकून दिलाय मिड विकेटला क्लिअर करत हा ठोकलाय उत्तुंग बिग हिट 6 धावांसाठी दमदार षटकार या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय टोटल 20 धावा बॅटिंग करत असताना ओमसाई बेलवाडी टीमला आपण पाहू शकाल इथून जर का प्रहार करायला सुरुवात केली तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळेल कारण ज्या प्रकारे गोलंदाजांना सुरुवातीचे 3 चेंडू फेकले होते अवघ्या 2 धावा खर्च केले होत्या मात्र त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवरती मात्र शांत बसू शकत नाहीये फलंदाज कारण किती वेळ शांत बसणार हे सांगत असताना मैदानामध्ये लोअर फुल टॉस मात्र पाहावं लागेल अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मिळाल्या या 4 धावा या 4 धावांनी संघाची टोटल धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले अद्यापर्यंत आपण पाहू शकाल कमालीची बॅटिंग दाखवली मैदानामध्ये शांत संयमाने खेळ करत असताना डबल सिंगलला प्राधान्य देत असताना खराब चेंडूवरती मात्र प्रहार केले जातात मैदानामध्ये गोलंदाजी सुंदर होते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये आणि त्याच कारणास्तव थोडस का होईना मात्र बॅकफुटला फेकला जातोय आपण पाहतोय जय हनुमान शिवनसे संघाला आपण पाहू शकाल 24 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत 5 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून मात्र अंतिम चेंडू चांगला फेकावा लागेल कारण या चेंडूवरती जर का चांगला फेकला तर नक्कीच वापसी मानावी लागेल लोअर फुल टॉस मात्र लॉंगॉनला खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातो क्षेत्ररक्षण मात्र चांगले प्रयत्न दाखवले होते मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडू मात्र कॅरी करू शकला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या बिनगडी बाद असताना 26 धावा अलंकार या फलंदाजाचा विचार केला गेला एकट्याने 10 चेंडू सामना केला तब्बल 24 धावेचे योगदान दिलंय आणि करण या फलंदाजाला 2 चेंडू मागे अवघे 1 धावेचे योगदान दिलंय अप्रतिम साजेदारी आपल्याला पाहायला मिळते तब्बल विचार केला गेला 26 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात इथून मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल मैदानामध्ये आपण पाहू शकाल कारण उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी असतील या 12 चेंडू मागे जर का 25 ते 30 धावा जरी जमा केल्या तरी सुद्धा चांगले टोटल पाहायला मिळेल धावपुस्तकावरती कारण दुसऱ्या सत्रामध्ये तेवढीच ताकदीची फलंदाजी आपण पाहतोय जय हनुमान शिवनसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल
तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती अक्षय या गोलंदाजाचा वापर केला जातो मैदानामध्ये आपण पाहू शकाल। ज्या प्रकारे 2 षटकं राहिली, पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर धनाजीनं थोडीशी का होईना मात्र मागडी गोलंदाजी 14 धावा खर्च केल्यात। समोर फलंदाज करण अनुष्ठावरती आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर फटका, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम मात्र 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय। मी तर म्हणेन नक्कीच 5 धावा वाचवल्या, क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, कमालीचं आपण पाहतोय। फटका सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला होता, करणच्या माध्यमातून हेलिकॉप्टर जरूर खेळला होता, मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि 5 धाव वाचवल्या गेल्या आपल्या टीमसाठी। मिळाली एक सिंगल धाव, या सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय। 24 धावा धावपुस्तक 24 या धावसंख्येवरती खेळत असताना फलंदाज अलंकारला आपण पाहतोय। अद्यापर्यंत 27 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात, मात्र इथून चांगली बॅटिंग करावं लागेल मैदानामध्ये, कारण जर का शिववंशी या संघासमोर चांगली फाईट करायची असेल तर कमीत कमी 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल मैदानामध्ये, कारण अद्यापर्यंत दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती पूर्णपणे सेट झालेत। इथून मात्र प्रहार करायला सुरुवात करावी लागेल, कारण अद्यापर्यंत 27 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकी केला जातोय, अक्षयच्या माध्यमातून 1 धाव जरूर खर्च केले गेले आहे। पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, अप्रतिम ताकदीचा प्रचंड वापर, सरळ फेकून दिला जात आहे 6 धावांसाठी हा आलेला दमदार षटकार। या प्रकारे चेंडू जर अलंकार साठी फेकले तर त्याचं उत्तर आपल्याला सीमापार पाहायला मिळेल। या 6 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले। अद्यापर्यंत आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना ओमसाई बेलवाडी टीमला सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत। मैदानामध्ये आपण पाहतोय 11 चेंडू मागे तब्बल 30 धाबीची खेळी साकारले अलंकार या फलंदाजांना। अद्यापर्यंत कमालीची बॅटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये, चांगली बॅटिंग करत असताना मात्र ही साजेदारी तोडण्यात जर का यश आलं जे अनुमान शिववंशी संघाच्या गोलंदाजाला, तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला जाईल। ब्रेक थ्रो निर्माण करावं लागेल मैदानामध्ये, कारण थोडासा वर्चस्व निर्माण केलाय अद्यापर्यंत ओमसाई बेलवा टीमला आपण पाहतोय। संघाची टोटल धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ असताना 33 धावा धावपुस्तकातील लागल्या गेल्यात। अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेकला जाईल। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र पाहावं लागेल पंचांनी मात्र वाईट घोषित केला जातोय। अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा एक सिंगल धाव, या सिंगलच्या सहाय्याने 34 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अद्यापर्यंत चांगली बॅटिंग मानावी लागेल, कारण सलामीसाठी दोन्ही फलंदाज आले होते। पहिल्या षटकामध्ये कमालीचा खेळ दाखवला, एक षटकार एक चौकाराच्या सहाय्याने डबल सिंगलला प्राधान्य देत असताना चांगला खेळ मात्र दाखवला मैदानामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय। अतिशय वेगवान चेंडू, विकेट किपर मात्र बेट होत आहे, दोन्ही क्षेत्ररक्षण मात्र चेंडू मागे रेस लागली जाते, मात्र विजय होतोय, चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार। या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 38 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। क्षेत्ररक्षण मात्र या चुका सुधाराव्या लागतील, जे अनुमान शिववंशी संघाला जर का या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम स्वरूपी टिकून ठेवायचं असेल तर नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार महत्त्वाचं असेल। कारण क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंचं 100% योगदान ज्यावेळेस मैदानामध्ये दिलं जातं त्यावेळेस मात्र संघ विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करत असतो, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये, त्याच कारणास्तव आपल्याला 4 धावा पाहायला मिळाल्या होत्या। अद्यापर्यंत 38 धावा आपण पाहतोय। शॉर्ट पिच चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाही, गलीपाणी क्षेत्रातील क्षेत्ररक्षण मात्र चेंडूपर्यंत येणार पाहावं लागेल। अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूची अडवणी केली जाते, तोपर्यंत 2 धावा डबल सिंगलला प्राधान्य दिले जाते। खराब चेंडूवरती मात्र प्रहार केले जातात, अप्रतिम बॅटिंग साकारली जाते अलंकारच्या माध्यमातून। 40 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अलंकार या फलंदाज विचार केला गेला 13 चेंडू मागे तब्बल 36 धावेचा खेळ साकारला मैदानामध्ये अद्यापर्यंत आपण पाहू शकाल। तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। अद्यापर्यंत 4 चेंडू मागे 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून अद्यापर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये, मात्र इथून ही साजेदारी तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल। एखादा ब्रेक थ्रो जर का निर्माण केला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल, कारण क्रिकेटमध्ये चढाव उतार आपल्याला पाहायला मिळत असतात। अप अँड डाऊनचा हा खेळ आपण पाहू शकाल मैदानामध्ये। सातत्यानं अद्यापर्यंत चांगली बॅटिंग दाखवले, तर दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे चांगला खेळ दाखवलाय। करणचा विचार केला गेला 3 चेंडू खेळलाय आणि 2 धावेचं योगदान दिलाय, कारण करणनं फक्त स्ट्राईक देण्याचं काम केलं गेलं अलंकार या फलंदाजाला, आणि अलंकारनं एकट्यानं जबरदस्त खेळ दाखवलाय।
लोअर फुलटॉस ताकदीचा प्रचंड वापर, गॅप मात्र भरपूर मोठी, चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या अव्याक्याच्या वरतून 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 44 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता समीकरण आपण पाहतोय अलंकार या फलंदाजाचा विचार केला गेला. चौथा चेंडू मागा एकट्यानं मात्र 40 धावेचा खेळ साकारला मैदानामध्ये. 50 मारेल का मैदानामध्ये, अर्धशतक खेळी साकारेल का मैदानामध्ये, हे पाहावं लागेल. मात्र कमालीची बॅटिंग दाखवले अद्यापर्यंत आपण पाहतोय. लोअर फुलटॉस त्याला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं गेलाय. पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार, अप्रतिम बॅटिंग साकारले मैदानामध्ये. 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना अलंकारला आपण पाहतोय अवघ्या 6 धावांपासून मात्र लांब असेल अर्धशतकासाठी. मात्र कौतुक करेन अलंकार या फलंदाजाचा दमदार खेळ दाखवलाय. 2 धावेने जरूर पॅनलाइज गेलाय. मात्र त्या दबावाखाली कोणताही बॅटिंग करत नाहीये आणि आपला खेळ मैदानामध्ये चांगला दाखवत असताना, कारण सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अप्रतिम खेळ दाखवलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 48 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाचा विचार केला गेला तब्बल 22 धावा खर्च केल्या गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. खूप महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र अंतिम स्लॉगरचा हाणामारीचे षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल मैदानामध्ये हे पाहावं लागेल. अंतिम स्लॉगरचा अंतिम षटक घेऊन जहानुमान शिवनसई संघाकडून सोपन या गोलंदाजाला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. मात्र अद्यापपर्यंत कौतुक करेन अलंकार या फलंदाजाचा. एकट्यानं मात्र 15 चेंडू मागे तब्बल 44 धावेचा खेळ साकारला मैदानामध्ये. मात्र अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का, तर अद्यापर्यंत कोणत्याही फलंदाजाने मात्र अर्धशतक लागवलं नाहीये. मात्र संधी असेल तर अंतिम 6 चेंडू मागे जर का स्ट्राईक मिळाली अलंकार या फलंदाजाला तर नक्कीच अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. तर 48 धावा धावपुस्तकावरती, त्यामध्ये 44 एकट्या अलंकारच्या धावा आपण पाहतोय. पहिला चेंडू कमालीचा फटका, चेंडूला उंची जास्त, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव आणि स्ट्राईक देण्याचं काम केले जात आहे. कारण या फलंदाजाचं मी कौतुक करेन. करणचा विचार केला गेला सलामीसाठी आलाय. अवघ्या 4 चेंडू मागे 3 धावेचं जरूर योगदान दिलंय. त्यामध्ये 2 वेळा मात्र त्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अलंकार या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. अद्यापर्यंत 49 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील मात्र 5 चेंडू खेळ बाकी असेल. जर का ब्रेक थ्रो निर्माण करून दिला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला जाईल जय हनुमान शिवनसई संघाच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये काय घडणार काय बिघडणार. कारण अद्यापर्यंत कमालीची बॅटिंग दाखवली अलंकार या फलंदाज माध्यमातून. अवघ्या 15 चेंडू मागे तब्बल 44 धावेची बॅटिंग साकारली मैदानामध्ये. मात्र अर्धशतक ठोकेल का मैदानामध्ये हे पाहावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. MS धोनी स्टाईलला खेळून काढला गेलाय 6 धावांसाठी आणि अर्धशतक मात्र ठोकलं जातं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलं गेलं. अलंकार ला विनंती असेल समालोचन कक्षाला मात्र बॅट उंचावून मानवंदना द्यायचे. खेळाडूंची मात्र मन जिंकली, कमालीचा खेळ दाखवला. 16 चेंडू मागे मात्र तब्बल 50 धावेची खेळी साकारली ओमसाई बेलवाड टीमचा अलंकार या फलंदाज माध्यमातून. फलंदाज अलंकारला विनंती असेल समोर जो कॅमेरामॅन त्याच्याकडे मात्र एकदा बॅट उंचवायचे. अप्रतिम खेळ दाखवला. विनंती असेल अलंकार या फलंदाजाला अप्रतिम खेळ दाखवला. 16 चेंडू मागे तब्बल 50 धावेची खेळी साकारली मैदानामध्ये. इथून कमबॅक करून देईल का हे पाहावं लागेल मैदानामध्ये. गोलंदाज सोपनला आपण पाहतोय 2 चेंडू फेकी केल्यात. अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 55 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत आता मात्र गुडलेन्स वरती चेंडू फेकला होता. स्लोवर रित्या चेंडू फेकला होता. कारण गोलंदाजी करत असताना गोलंदाजामध्ये मिश्रित गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं असतं. गोलंदाजामध्ये व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या शैलीने फेकणं हे टॅलेंट जर का गोलंदाजामध्ये असला तर नक्कीच फलंदाजाला बीट करण्यात यश येत असतं मैदानामध्ये आपण पाहू शकाल. तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय सोपानच्या माध्यमातून. आता मात्र अप्रतिम फटका आपण पाहू शकाल. गॅप भरपूर मोठी पाहावं लागेल. चेंडू जाईल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत 4 धावांसाठी हा दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 59 धावा. अद्यापर्यंत
या स्पर्धेतील उच्चांक गाठला जातोय ओमसाई बेलवाडी टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना. काल या स्पर्धेतील पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये 56 धावा हायएस्ट स्कोर राहिला होता. अद्यापर्यंत मोदर टीमच्या 57 धावा आपण पाहिल्या होत्या, मात्र त्या रेकॉर्ड सुद्धा मोडीत काढला गेलाय. 59 धावा धावपुस्तकावरती टाकल्या गेल्यात. लोवर फुल टॉस मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. ऑफस्टिकच्या मात्र बाहेरून जाणारा अवंतर मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 60 धावा. अप्रतिम बॅटिंग दाखवले, कारण दोन्ही फलंदाज सलामीसाठी आले होते. एकही फलंदाज मात्र बाद करण्यात यश आलं नाही. अनुमान शिवनसे संघाच्या गोलंदाजाला अद्यापर्यंत 60 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. त्यामध्ये अलंकार या फलंदाजाचं कौतुक करेन. अर्धशतक अप्रतिम बॅटिंग दाखवले मैदानामध्ये. पुन्हा एकदा मात्र ब्लॉकरला चेंडू फेकला होता. आता अंतिम क्षणाला का होईना मात्र वापसी करण्याचा प्रयत्न केला जातोय सोपन या गोलंदाज माध्यमातून. आलेला हा डॉट चेंडू आपण पाहू शकाल. 60 धावा धावपुस्तकावरती स्थिर आपण पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू खेळ बाकी असतील. पहिल्या पूर्वार्धातील गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र मिनी हेलिकॉप्टर जरूर उडवलं होता. मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. पाहावं लागेल मैदानामध्ये काय घडणार. आणि 2 धावा, या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 62 धावा. येणारे 24 चेंडू आणि 63 धावींची गरज असेल. जय हनुमान शिवनसाई संघासमोर. कौतुक करण मी अलंकार या फलंदाजाचा सलामीसाठी आला होता. कमालीचा खेळ दाखवला. एकट्याने मात्र विचार केला गेला. अप्रतिम बॅटिंग दाखवली मैदानामध्ये आपण पाहू शकाल. 20 चेंडू आणि तब्बल 56 धावेची खेळी साकारली. मी कौतुक करण त्याच्या साथीला साथ दिली फलंदाज करण सुद्धा, कारण सलामीसाठी दोन्ही फलंदाज आले होते. एकही फलंदाज बाद झाला नाही. आणि 20 चेंडू मागे मात्र 56 धावेची खेळी साकारली. अप्रतिम खेळ दाखवला अलंकार या फलंदाज माध्यमातून. 24 चेंडू आणि गरज असेल 63 धावींची. जशी दुसऱ्या पर्वाला सुरुवात होईल आपल्या समोर मायक्रोफोन वरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ छोटी करमळी प्रकाश भगत यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. तर यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील चौथा सामना मोरयाचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी खार्डी. मोरयाचा पाडा संघाचा संगणक आलाय, तर खार्डी संघाचा संगणक टॉस साठी यायचा आहे. तर मी विनंती करतोय भालचंद्र खैर, आपण येऊन व्यासपीठावरती स्थानपण व्हायचं बघा, ज्याच्या माध्यमातून या भल्या मोठ्या चमचमत्या ट्रॉफ्या लाभल्या गेल्या या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. विचार केला आजच्या दिवसामध्ये तिसरा चालू सामना पाहताना तब्बल पहिल्या सत्रामध्ये जी फलंदाजी केली अलंकारनं, लाजवाब फलंदाजी दाखवली. तब्बल 20 बॉल आणि तब्बल 56 धावा बनवल्या एकट्याने. चांगलं योगदान दिलंय. या मोरबी विभागामध्ये पहिल्यांदाच रेकॉर्ड झाला. मी नवीन नक्कीच सांगेन, कारण अजूनपर्यंत शिवनसाई संघाने एकही गड्याला बाद केलं नाहीये. ओमसाई बेलवाडी संघाच्या फलंदाजी दोन्ही चांगले फटकेबाजी दाखवली. खास कर अलंकार 1 मॅन आर्मी शो दाखवला. 20 बॉल तब्बल 56 धावा ठोकल्या गेल्या आणि आपली अर्धशतक खेळी पूर्ण साकारली गेली. कमालीची फटकेबाजी दाखवली, चौपेर फटकेबाजी दाखवली. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाला. ज्याच्या बॅट मध्ये फटका लागत होता, सीमा पार जात होता चेंडू आणि जास्तीत जास्त स्ट्राईक दिली. खास तर करणचं देखील कौतुक करावं लागेल, कारण करणला देखील माहित असणार अलंकारची जर बॅट लागली तर मला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचे असेल. त्याने देखील चांगलं डिसिजन घेतलं की मला स्ट्राईक देणं खूप स्ट्राईक दिली आणि जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी ठोकल्या गेल्या स्कोअर बोर्डवरती आणि तब्बल धावफलकावर धावा ठोकल्या गेल्यात. 24 चेंडू मध्ये तब्बल 62 धावा आणि 63 धावा. भलं मोठं आव्हान ठेवलं गेलं शिवनसाई जय हनुमान शिवनसाई संघाला चेस करायच्या तब्बल 24 चेंडू मध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलंय ओमसाई बेलवाडी संघानं.
चला खार्डी संघाचा संगणक टॉससाठी यायचा आहे. मोर्याचा पाडा संघाचा संगणक व्यासपीठाचे मात्र संपर्क साधला गेलाय. दोन्ही संघ मात्र दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहिला. तुमचं पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर चला यायचंय गावदेवी खार्डी संघाचा संगणक टॉससाठी. येणारे 24 चेंडू आणि 63 धावा बनवायच्या सलामीची जोडी रवाना झाली. जय हनुमान क्रिकेट संघ शिवनसाई संघ विचार केला. आता उत्तरामध्ये तुम्हाला चांगल्या धावा बनवाव्या लागतील. चेस करायचे तुम्हाला. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 15 ते 14 धावा करणं खूप महत्त्वाचे असतील, कारण 63 धावा बनवायच्या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. यास पॅनलाइज देखील केलं जाईल. त्या 2 धावा ऍड केल्या जातील शेवटच्या पहिल्या षटकात. मायनस करू का ऍड करू? ओके. पंच 1 मिनिट. ओके चला सामन्याला सुरुवात करा. पहिले षटक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज ओमसाई बेलवाडी संघाचा अलंकार. एक डावकऱ्या पहिल्याच बॅटचा इनसाइड शॉट ऑफ थर्ड मॅन मध्ये पाहू शकाल. आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळला गेला. जरूर प्रयत्न केला होता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. चेंडूवरती एक सिंगल आली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा पाहू शकाल. एक धावेने संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय फलंदाजानं. मच्छिंद्र ऑन स्ट्राईक वरती. कैलासनं एक धाव सिंगल आली आहे. कैलासचा पहिला झेल उडाला तर शॉर्ट ऑफ थर्ड मॅन मध्ये थोडसा जीवदान मिळालंय नक्कीच. लो मॅच लँड मध्ये चेंडू आदळला. जरूर प्रयत्न केला होता. 63 धावा बनवायचे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं देखील गरजेचं असणार आहे. जय हनुमान शिवनसाई संघाला विचार केला कमीत कमी 16-15 धावा येणं खूप महत्त्वाचे असतील पहिल्या षटकामध्ये, कारण पॉवर प्ले षटकामध्ये जर धावा आल्या नाहीयेत तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल सोमसाई बेलवाडी संघ. कारण गोलंदाजी फार चांगली असणार. ट्रॅकर चेंडू होता. पटका भरपूर चांगला आहे. ताकद देखील भरपूर असणार आहे. जाय सीमा पार. चेंडू फरार. 6 धावा मिळतील फलंदाज मच्छिंद्रला. पहिला ठोकलाय दणदणीत षटकार. दुसऱ्या चेंडूवरती स्वागत केलंय अलंकार. 7 धावा धावपलकावरती. 2 चेंडू 7 धावा. समीकरण थोडस आता पलटले गेले, कारण 63 धावा आहेत. भलं मोठं लक्ष असणार आजच्या दिवसामध्ये. 63 धावा बनवले गेल्या. अर्धशतकी देखील पारी खेळली गेली अलंकारच्या माध्यमातून. एक 50 रन्स कंप्लीट देखील पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. कमालीची फटकेबाजी. तस त्याच प्रकारे खेळ करावा लागेल जय हनुमान शिवनसाई संघाला देखील, कारण एक 63 धावेचं सेट टार्गेट असणार आहे. आणि इथून चांगलं आक्रमण रूप धारण केलंय दुसऱ्या चेंडूवरती मच्छिंद्रनं. एक डावकरीचा फलंदाज चांगला फटका खेळला गेलाय. सीमा पार. 6 धावांसाठी चेंडू रवाना झालाय. 6 धावा मिळाल्या. 7 धावा धावपलकावरती टोटल धावसंख्या. हा ट्रॅकर पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज डायरेक्ट. इथे एकाच गाडीवरती 2 पटऱ्या आल्या आणि इथे काय पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, खराब पैकी खराब कलेक्शन करता आलं नाहीये. आणि ते जीवदान मिळालंय मच्छिंद्र सारख्या फलंदाजाला, ज्या फलंदाजाने दुसऱ्या चेंडूवरती स्वागत केलं होतं अलंकारचं. षटकार टोकलं होतं त्याच मच्छिंद्रला जीवदान मिळालंय. तिसऱ्या चेंडूवरती रनआउटची चान्स जरूर होती मात्र खराब पैकी पाहायला मिळाले. कलेक्शन देखील करता आलं नाहीये. या चुका तुम्हाला खूप महागात पडेल. सोमसाई बेलवाडी संघाला देखील. 8 धावा 3 चेंडू मध्ये. अलंकारला पुन्हा एकदा गोलांच्या ट्रॅक होती. ब्लॉकलचा मारा. कुठली धाव मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. मच्छिंद्रला जशी धाव घेतली तसं नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आला कैलासला इथून चांगलं आक्रमण रूप धारण करावं लागेल. 8 धावा धावपलकावरती आल्यात. कमीत कमी पॉवर प्ले षटकामध्ये 15 तरी धावा येणं खूप महत्त्वाचं असेल शिवनसाई संघाला, कारण 63 धावा बनवायचे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. 4 चेंडू सामना फिनिश झाला. 4 चेंडू मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात अलंकार या गोलंदाजानं. फटका भरपूर चांगला आहे. स्टेट डाईव्ह फटका ब्लॅक स्क्रीनच्या वरतून टोकलाय. सीमा पार ब्रँडेड षटकार कैलाच्या बॅट मधनं आहे तो पहिला षटकार. तब्बल धावपलकावरती धावा. टोटल धावसंख्या 14 धावसंख्या शिवनसाई संघाची. चांगली फटक्याची गरज होती. तो फटका आलाय 5व्या चेंडूवरती.
स्लो ओव्हरपती चेंडू चकमा दिला. यस, पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धाव फलकावरती धावा लागल्या. टोटल धावसंख्या जय हनुमान शिवसई संघाची 14 धावसंख्या, बिनबाद 14 धावसंख्या. येणारे 18 चेंडू असतील. आता समीकरण नक्कीच सांगेन तुम्हाला. बघा 63 धावा होत्या, तुम्हाला 2 धावा मायनस केल्या जातील. बेलवाडी संघ लक्ष असू द्या, त्यांना 61 धावा बनवायच्या शिवसई संघाला. आता धावफलकावरती धावा लागल्या 14 धावा. 7 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारे 18 चेंडू असतील आणि 47 धावांची गरज असेल. चला खार्डी संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे. दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून 101 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा टोटल धावसंख्या जय हनुमान शिवसई संघाची तब्बल 14 धावसंख्या पहिल्या षटक समाप्तीनंतर. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती पाहू शकाल. सांघिक कोट्यामधलं दुसरं वैयक्तिक पहिलं चांगली गोलंदाजी पाहू शकाल. अचूक लेंथ वरती नियंत्रण ठेवून पाहू शकाल. गोलंदाजी करत असताना करण चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये किमान तुम्हाला 15 धावा करणं खूप महत्त्वाचं असेल शिवसई संघाला. कारण मच्छिंद्र आणि कैलाशी जोडी पाहू शकाल. सलामीने आलेली जोडी पाहू शकाल. दोन्ही खेळाडूच्या माध्यमात 101 षटकार पाहायला. बॅटची येणार रनआउटची चान्स इथे. यस, रनआउटची चान्स इथे सक्सेसफुल झाली आहे. पहिली विकेट मच्छिंद्रला बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागला शिवसई संघाला. बॅक टू डग आउट. मच्छिंद्रचा केळीचा पारीचा अंत होतोय. लागलेला पहिला धक्का जय हनुमान शिवसई संघाला. दुसऱ्या चेंडूवरती बॅटची इनसाइड एज लागली होती आणि विकेट किपरकडे चेंडू हलक्या हाताने पुश केला गेला होता आणि रनआउटची चान्स गमावली गेली नाहीये. आणि इथे रनआउटची चान्स इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली मच्छिंद्रनं. कारण विकेट आता विचार केला नॅट नंबर 3 साठी 1 डाऊन साठी रवाना झालाय. एक प्रमुख खेळाडू अनिलचा जर विचार केला एक विस्फोटक फलंदाज मानला जातोय जय हनुमान शिवसई संघाच्या माध्यमातून. आता विस्फोटक पारी खेळावी लागेल अनिल या फलंदाजाला. कारण एक आता विचार केला येणारे 16 चेंडू असतील आणि तब्बल 47 धावेचं समीकरण असणार शिवसई संघाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. या षटकात जर विचार केला करण चांगली गोलंदाजीची अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करत असताना तब्बल 2 चेंडू डॉट फेकले गेले. एक रनआउट. मोठा फटका आल्या डावाची मोठ्या फटक्याने ओळख केली, परंतु टायमिंग भरपूर झालं नाहीये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं गेलंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं गेलं आणि जेल कॅरी केलंय. कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाही. लागलेला दुसरा धक्का 0 धावसंख्येवरती प्रमुख खेळाडू बाद झालाय. अनिल होते बाद 0 धावसंख्येवरती. लागलेला दुसरा धक्का जय हनुमान शिवसई संघाला. बघा आयोबा कॅच साठी एक कूलर असणार आहे. प्रत्येक 4 दिवसामध्ये जो कोणी प्रेक्षक कॅच घेईल आयोबा कॅच त्याला कूलर देण्याच्या शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ केलं जाईल. त्या लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव निघेल तेव्हा त्याला कूलर देण्यात येईल. बबन पारदीच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना निर्माण करून दिली बबननं. ते सरळ चेंडू फेकला गेलाय. बाउन्सर पदी चेंडू फेकला गेलाय. जबरदस्त चेंडूची सांगता केली. नवीन फलंदाजासाठी मनोजला चेंडू फेकला गेलाय. तेच सरळ चेंडू फेकला गेला. डॉट चेंडू सांगता केली जाते. विचार केला या षटकामध्ये अद्यापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. एकही धाव खर्च केले नाही. 2 विकेट प्राप्त केले. गोलंदाज करण मेडन षटक फेकण्याचं काम करतो की काय. अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. या चांगली गोलंदाजी 5 सलग चेंडू डॉट फेकले गेले. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ओमसाई बेलवाडी संघाच्या प्रेक्षकांना. विचार केला तर अलंकार सारख्या फलंदाजाला देखील 20 चेंडू आणि तब्बल 56 धावा
ठोकल्या गेल्या होत्या, ज्याच्या माध्यमातून एक अर्धशतकी आजच्या दिवसामधले पहिले अर्धशतकी त्याच्या नावावरती राहिले. 20 बॉल तब्बल 56 धावा अलंकारच्या माध्यमातून आणि करणच्या माध्यमातून तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकले. जेल खूप महत्वाचा असणार. यस, मेडन षटक कंप्लीट झालं गेलं आजच्या दिवसामध्ये. राहिले गेले करंजच्या नावावरती. ओमसाई बेलवाडी संघाच्या माध्यमातून काय खेळ पाहायला मिळतोय खैरवाडीच्या मैदानावरती. कमालीची गोलंदाजी जशी फटकेबाजी दाखवली अलंकारनं, त्याच प्रकारे गोलंदाजी देखील चांगली राहिली गेली करंजच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नक्कीच कौतुक करीन, कौतुक करावं तेवढं कमी, कारण विचार केला एक मेडन षटक फेकणं खूप महत्वाचं राहिले गेलं आणि 3 सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. ते देखील प्रमुख खेळाडू बाद केले. एका अनिलला बाद केला, त्यानंतर मनोजला आणि मच्छिंद्रला देखील बाद केले रनआउटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी राहिले. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा स्थिर पाहू शकाल. 14 धावसंख्या. येणारे 12 चेंडू 47 धावांचं समीकरण. भरपूर धावांची गरज असणार आहे. तर बघा, गावदेवी खार्डी आपल्याला शेवटचा पुकार असेल. तर कार्डी संघ मात्र काही कारणास्तव मात्र वेळेवरती उपस्थित होऊ शकत नाही. त्याच कारणास्तव मात्र पुढील मॅच रानसई आणि बदलापूर चापेवाडी या 2 संघादरम्यान आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. तर तिसरे षटक प्रगती पथावरती. हाफ ट्रॅकर चेंडू तो लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकाल. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. सीमा पार चेंडू चौकार पाहायला मिळाला. उशिरा का न होई तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण रूप धारण होतंय की काय. पहिल्या चेंडू चौकार आलाय कैलाच्या बॅट मध्ये. कैलाचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये एक षटकार ठोकला, त्याच नंतर तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. धावफलकावरती धावा पाहू शकाल. चौकार टोटल धाव संख्या 18 धावसंख्या. 3 गडी बाद असताना तब्बल 18 धावसंख्या. ओमसाई जय हनुमान शिवनसाई संघाची धावसंख्या 18. 3 गडी बाद असताना कैलासवरती सगळी जबाबदारी. मात्र थोडसा सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल, मोठ्या पटक्यांची गरज. लॉंग ऑफ रिजनच्या क्षेत्रकाच्या वरतून ठोकला गेलाय. सीमा पार षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते कैलाच्या माध्यमातून. एक चौकार एक षटकार. 2 षटकार 1 चौकार संय्यन चांगले आपल्या संघासाठी योगदान दिले. अद्यापपर्यंत कैलासला या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा ठोकाव्या लागतील. 2 चेंडू 10 धावा खर्च केला गोलंदाज अजयनं. त्या करणनं काय कमालीचं षटक फेकलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये अलंकारनं तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. त्याच नंतर करणनं काही कमालीची गोलंदाजी दाखवली. मेडन षटक फेकण्याचं काम केलंय. आजच्या दिवसामधलं पहिलं मेडन षटक फेकण्याचं काम केलंय. याच्या करणच्या नावावरती राहिलंय. सिंगलने काही होणार नाहीये. इथून मोठ्या फटक्याची बाजीची गरज असणार आहे. धनाजी ऑन स्ट्राईक वरती 5व्या क्रमांकासाठी आलेला फलंदाज पाहू शकाल. धनाजी हा देखील प्रमुख खेळाडू असणार आहे, ज्याने अनेक मैदाने गाजवली आहे. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. 3 चेंडू 11 धावा खर्च केल्या अजयनं. चांगला पुलटो चेंडू वरती पंचांचा इशारा आलाय. नो हाईट फॅक्टरचा नो पाहू शकाल. आणि सीमा पार चेंडू 6 धावांसाठी रवाना झालाय. मिळतील 6 धावा. धनाजीच्या बॅटमधला तडाखेदार फटका आलाय. मिळतील 6 धावा म्हणजे 7 धावा मिळतील. 9 चेंडू फ्री हिट असणार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेईल काय हे पाहणं देखील खूप महत्वाचं असेल, कारण विचार केला चांगली गोलंदाजी दाखवली होती, मात्र खूप मागणीचे षटक फेकील काय, कारण 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या. नवीन फलंदाज धनाजी सारखा फलंदाज दाखड फलंदाज आला ऑन स्ट्राईक वरती आणि पहिल्या चेंडूवरती हाईट फॅक्टरचा नो आणि पूर्णपणे संधी सोडली नाहीये आणि ते संधीचा पुरेपूर फायदा घेतला. लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार 6 षटकार टोकला गेला धनाजीना. फ्रीट असणार आहे बघा. फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतोय की काय. या षटकामध्ये कमीत कमी 20च्या पुढे धावा करणं खूप महत्वाचं आहे, कारण 12 चेंडू मध्ये 18 चेंडू मध्ये 47 धावीची गरज होती आणि करणने फेकलेले मेडन षटकामध्ये कुठली धाव आली नाही आणि 12 चेंडू मध्ये 47 धावीची गरज असताना फटका बसला. एक जबरदस्त चेंडूची सांगता केली. फ्रीटचा कुठलाही फायदा घेता आला नाहीये. डॉट चेंडूची सांगता झाली. विचार केला 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्या. 32 धावा धावपलकावरती लागल्या. टोटल धावसंख्या. हाफ ट्रॅकर चेंडू होता. संधी होती मारण्याची,
मात्र संधी गमावली गेली आहे धनाजी सारख्या फलंदाजानं. शेवटचा चेंडू असणार तिसऱ्या षटकामधला धावफलकाचा जर विचार केला स्थिर धावसंख्या पाहू शकाल तब्बल 32 धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना लॉस ऑफ 3 विकेट जय हनुमान शिवसई संघाची. शेवटचा चेंडू थोडासा मार देखील बसला होता. 18 धावसंख्या या षटकामध्ये. मोठा पटका बॅटचा भरपूर आणि भरपूर वरती चेंडू निघून गेलाय आणि इथे धोनी चांगला बॅकअप राहिलाय. लागलेली चौथा धक्का धनाजी देखील बाद झालाय. षटक क्रमांक तिसरी देखील समाप्त झालाय. येणारी 6 चेंडू असतील धावफलकावरती धावा पाहू शकाल 32 धावसंख्या. येणारी 6 चेंडू तब्बल 29 धावांची गरज. तर चला पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रानसई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल चापीवाडी. तर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये मात्र यायचं आहे. रानसई संघाचा संघनायक आणि बदलापूर चापीवाडी संघाचा संघनायक. चौथं षटक प्रगतीपथावरती नवीन गोलंदाज पाहू शकाल राजेश. 6 चेंडू 29 धावींची गरज आहे. परंतु मिड विकेटच्या रिझन मध्ये शतरकाच्या वरतून टोकलाय. तडाखेदार फटका पाहायला मिळाला कैलासच्या बॅट मधनं. तिसरा षटकार येतोय. या षटकारात सय्यने धावफलकावरती धावा पुढे सरकली जाते तब्बल 38 धावसंख्या. 5 चेंडू 23 धावींची गरज. 4 षटकार ठोकावे लागतील किंवा 3 षटकार जरी ठोकले एखादा चौकार किंवा 3 धावा जर आल्या तरी सामना विजय होऊ शकतो. राजेचा जर विचार केला पहिल्या चेंडूवरती फुलटॉस वरती समाचार घेतलाय कैलास या फलंदाजाने. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या कैलास या फलंदाजाला. तब्बल 38 धावा धावफलकावरती. राजेश पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा कार्पेट लेव्हलच्या सय्याने फटका खेळला गेलाय. तोपर्यंत 1 धाव तिथे 2 धावीचा प्रयत्न. 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट झाल्या गेल्या. थोडासा फंबलिंग क्रिकेट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 2 धावा मिळाल्या. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो कैलास कारण धावांचं भरपूर मोठं समीकरण होतं. 63 धावांचं समीकरण होतं येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. आणि त्या आता इथून समीकरण पाहू शकाल. येणारे 4 चेंडू 21 धावा बनवायचे आहेत. ओम्स जय हनुमान शिवसई संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय कारण धावफलकाचा जर विचार केला 63 धावा बनवले होते. अलंकारनं काय फटकेबाजी दाखवली होती. एकट्याने तब्बल 20 बॉल मध्ये 56 धावा बनवल्या गेल्या होत्या. इथे नशिबाचा चौकार मिळेल. अजूनही मॅच संपली नाहीये. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच असणार. यस पंचांचा सिग्नल आलाय. इट्स वाईड चेंडू असणार. एक अतिरिक्त धाव मिळेल. 4+1 अशा 5 धावा मिळतील. या 5 धावीच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहू शकाल तब्बल 45. 4 गडी बाद असताना ओम्स जय हनुमान शिवसई संघाची धावसंख्या 45. 4 चेंडू 16 धावींचे समीकरण. एखादा मोठा फटका जर आला सामन्यामध्ये रोमॅन्टिक स्थिती पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या चिंधीमध्ये 2 धावीचा प्रयत्न असणार. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालाय. नशिबाचा चौकार. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणचा नजारा पाहायला मिळालाय. कव्हरच्या दिशेमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षणाचा बीट करून चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. 49 धावा कंप्लीट झाल्या. येणारे 3 चेंडू 12 धावींची गरज. एखादा जर षटकार जर आला तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल जय हनुमान शिवसई संघ. कैलासचा जर विचार केला त्या कैलासने तब्बल 3 षटकार ठोकले आणि तब्बल 3 चौकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मोठा फटका पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये कव्हरच्या क्षेत्ररक्षणाच्या पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि ते काय भरपूर मोठी चूक. पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षणाला बीट करून कव्हरचे क्षेत्ररक्षण आणि ते लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि ते सलग दुसरा चौकार कैलासच्या बॅट मध्ये येतोय. सामन्यामध्ये वापसी जरूर निर्माण करून दाखवले
जरूर लक्ष मोठं होतं, मात्र काय सामन्यामध्ये रोमांचक पाहू शकाल, खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. कव्हरच्या दिशेमध्ये हातातून चेंडू सोडला गेलाय आणि इथे 2 चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम बघा. धावफलकावरती धावा झाल्यात बघा. टोटल धाव संख्या 53 धावा. चांगला सामना पाहू शकाल आजच्या दिवसामधला. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या गेल्या होत्या. ओमसाई बेलवाडी संघाने तब्बल 24 चेंडू मध्ये 63 धावे लक्ष ठेवलं होतं. त्याच नंतर पॅनलाइज देखील केलं होतं, कारण 12 प्रतिनिधीला ट्रॅक शूज नव्हते, त्याच्यामुळे पॅनलाइज केलं होतं आणि त्या 2 धावा मायनस केल्या आणि इथून समीकरण आलं. येणारे 2 चेंडू 8 धावांची गरज. कैलास वरती सगळी जबाबदारी होती. सलामीला गेलेला फलंदाज होता, ज्या फलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक भेटली नव्हती आणि इथून शेवटच्या षटकामध्ये वापसी निर्माण करून दिले. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकला गेलाय. आता इथून जर विचार केला रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय खेळाडू. 5वा धक्का लागलाय. जय हनुमान शिववंशी संघाला पूर्णपणे आता एकतर्फा सामना निघून गेलाय. जरूर सामना फिरवला गेला होता कैलासनं, कारण 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्या होत्या. मात्र 5व्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा बॅटचा इनर एज लागून प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये आणि आपले विकेट सॅक्रिफाईस केले. फलंदाज बाद झालाय. 5वा धक्का लागलाय. जय हनुमान शिववंशी संघाला 1 चेंडू 8 धावांची गरज. राजेचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर व्हाईट +1 5 धावा मिळाल्या, त्याच्यानंतर 2 चौकार, त्याच्यानंतर रनआउट. 1 चेंडू 8 धावांची गरज. एखादा 9 चेंडू किंवा अजूनही मॅच असणार आहे बघा. येस, अतिरिक्त धाव मिळेल. लेग स्टंपच्या भरपूर बारून चेंडू फेकला गेलाय. 1 धाव ऍड होईल. धावफलकावरती टोटल धाव संख्या पाहू शकाल 54 धावा. 1 चेंडू 7 धावांची गरज. अजून एखादा वाईड किंवा 9 चेंडू जर फेकला, एस ब्लॉकॉलचा चेंडू, एस सामना संपला गेलाय. सामना जिंकला गेलाय. ओमसाई बेलवाडी संघाने तब्बल 7 रनांनी सामना जिंकला गेलाय आणि ते परास्त झालेला संघ पाहू शकाल जय हनुमान शिववंशी संघ. चांगला खेळ दाखवला दोन्ही संघाने. हारलेल्या आणि जिंकलेल्या संघानं हार्दिक अभिनंदन. तर याच नंतर सामना होईल. तर बघा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं काय फटकेबाजी दाखवली, प्रेक्षकांची मन जिंकली आजच्या दिवसामध्ये. खास तर अलंकारचं कौतुक केलं पाहिजे. तर अलंकारला मी विनंती करतोय आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं बघा. ज्यानं वन आर्मी शो दाखवला, कारण 20 बॉल मध्ये तब्बल 56 धावेची चांगली फटकेबाजी दाखवली आणि एक अर्धशतकी ज्याच्या नावावरती राहिले आजच्या दिवसामध्ये. या खैरवाडीच्या स्पर्धेमध्ये जे वागेश्वर 11 क्रिकेट खैरवाडी संघाच्या माध्यमातून स्पर्धा भरवली होती, त्या स्पर्धेमध्ये